26 जानेवारी 2026 ची सकाळ बारामतीसह राज्याला मोठा हादरा देऊन गेली। राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं। पण तो विमान अपघात होता की घातपात याची चौकशी करण्याची मागणी अजितदादांचे पुतणे व आमदार रोहित पवार यांची होती। त्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा। त्यासाठी त्यांनी मुंबई आणि बारामती पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यासाठी अनेक प्रयत्नही केले, पण दोन्ही ठिकाणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही। त्यामुळे रोहित पवारांनी एक वेगळा मार्ग निवडला, ते म्हणजे आपल्या राज्याच्या शेजारी दुसऱ्या राज्यात म्हणजेच कर्नाटक राज्यात बारामती विमान अपघाताविषयी 0 नंबरने गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला व त्यात त्यांना यशही आलं। याची माहिती रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे। यावेळी त्यांनी पोस्ट सोबतच गुन्हा नोंद झाल्याची FIR ची कॉपी देखील जोडली आहे। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले पाहूया। अजितदादांच्या विमान अपघातात महाराष्ट्रात FIR दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी काल सोमवार दिनांक 23 मार्च कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात 0 नंबरने FIR दाखल करून तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार। आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या FIR चा तपास कशा पद्धतीने होतो याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवू। हा तपास निपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे आणि अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेला मग भलेही कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। यासाठी शेवटपर्यंत लढू आणि जिंकू। महाराष्ट्र धर्माने आम्हाला लढायला शिकवलं असून या शिकवणीप्रमाणेच काम करत राहू। आपल्याला आपल्या राज्यात न्याय मिळत नसेल तर बाजूच्या राज्यात जाऊन हक्क मिळवणं हेच रोहित पवारांनी केलं। थेट दिल्लीत जाऊन विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेऊन आपली मागणी मांडली। खरं तर त्यांनी राहुल गांधी यांची देखील भेट घेतली। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। काय आहे हा घातपात की ॲक्सिडेंट?